नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर अंशुमनचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार, तर अंशुमनला चक्क आता आपला समर घराच्या बाहेर तर काढणारच, पण दुसरीकडे अंशुमनला पोलीस ठोकणार आता बेड्या। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की स्वानंदीच्या बाबांना कशा प्रकारे आता ॲडमिट केलेलं असतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल झालेली असते। तर दुसरीकडे हा सगळा महामूर्खपणा झालेला असतो फक्त आणि फक्त मंदाकिनीमुळे, कारण की त्या महामूर्ख मंदाकिनीने जे काही सत्य मल्लिकाला सांगितलं आणि त्या मल्लिकाने जे काही अंशुमनला सांगितलं, त्याच्यानंतर मात्र अंशुमनने स्वानंदीच्या बाबांचा चक्क जीव घेण्याचा प्रयत्न केला। आणि तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे त्यांना इतकी मोठी इजा झालेली असते, पण हा अंशुमन आता तेवढंच करून थांबणार नाहीये। तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की आता अंशुमनचं लग्न देखील ठरलेलं आहे आणि बघण्याचा कार्यक्रम देखील पार पडलेला आहे। पण हा सगळा प्रकार घडल्यामुळे चिंगीला खूप जास्त त्रास झालेला असतो, कारण की चिंगीला एक गोष्ट समजलेली असते की तिच्यासोबत सगळ्यात मोठा अन्याय झालेला आहे, म्हणजेच तिचा फक्त अंशुमनने एक वापर करून घेतलेला आहे, प्रेमाच्या खोट्या जाळ्यामध्ये तिला अडकवलेलं आहे हे तिला लगेच समजतं। आणि तुम्ही पाहिलंच असेल की चिंगीला आता तिच्या चुकीची जाणीव होत असते आणि ती आता चक्क स्वानंदीला सत्य सांगण्यासाठी आता तयार झालेली असते। पण या गोष्टीचा काय फायदा, कारण की तुम्ही पाहिलंच की स्वानंदी समर तिला एवढी रिक्वेस्ट करून आधी विचारत होते की ती चोरी तू केली आहेस का नाही, प्लीज सांग। पण त्यावेळेस मात्र त्या अंशुमनच्या प्रेमात आंधळी झालेली ही चिंगी त्यावेळेस खोटं बोलली आणि आता तिला वाटतंय की आता अंशुमनचं लग्न ठरलं, त्याच्यामुळे मला सत्य यांना सांगितलंच पाहिजे। तर आता दुसरीकडे स्वानंदीच्या बाबांची तब्येत आता खूप क्रिटिकल असते, तर डॉक्टर आता समर राजवाड यांच्या काही हेल्पमुळे स्वानंदीच्या बाबांना वाचवतात आणि स्वानंदीचे बाबा आता एवढ्या मोठ्या धक्क्यातून बाहेर आलेलं पाहून बिचाऱ्या स्वानंदीला तर खूप बरं वाटतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की तिची काय अवस्था झाली होती। दुसरीकडे मंदाकिनी ठरवते की मी स्वानंदीला सत्य सांगू का, की तिच्या बाबांना काय माहीत होतं आणि हे सगळं त्या लोकांनी तर केलं नसेल ना। तर दुसरीकडे स्वानंदीच्या मनात अजून पण डाऊट येत असतो की बाबांना असा धक्का कोण मारेल आणि बाबांवरती ही वेळ अचानक आलीच कसं काय, बाबा माझ्याकडे काय येणार होते, नेमकं काय सत्य आहे याबाबत स्वानंदीला काहीच खबर नसते। तर दुसरीकडे ही नाटकी मल्लिका, तुम्हाला माहितीच आहे की ही मल्लिकाची नाटकं आतापर्यंत किती चाललेली आहेत आणि ही मल्लिका फायनली ठरवते की आता काही जरी झालं तरी आता अंशुमनने हा मूर्खपणा केलाय याचं सत्य समोर कधीच आलं नाही पाहिजे। जर समरला समजलं की त्याच्या सासऱ्याला जर ह्या अंशुमनने त्रास दिलेला आहे आणि अंशुमनमुळेच त्यांच्यावरती ही वेळ आली, तर समर कधी देखील अंशुमनला या घरात पाऊल देखील ठेवून देणार नाही। तर आता तुम्हाला माहितीच आहे की मल्लिकाला वाटत असतं की अंशुमनचं कसं बसं लग्न ठरलं होतं आणि जर त्या लोकांना कळालं की अंशुमनने असा काय पराक्रम केला तर त्याच्यानंतर अंशुमनला ह्या घरातच नाही तर कोणीच मुलगी देणार देखील नाहीये। तर आता हा सगळा प्रकार नाही, अजून तर चिंगीसोबत अंशुमनने काय काय केलंय हे सत्य देखील बाहेर येणं गरजेचंच आहे आणि त्यावेळेस मात्र या अंशुमनचं थोबाड पण कोणीच पाहणार नाही, एवढा बेकार हा माणूस आहे। तर आता सगळ्यात भयंकर गोष्ट तर मित्रांनो आता तेव्हा घडते, कारण की ह्या अंशुमनला समजतं की स्वानंदीचे बाबा शुद्धीवरती आलात, म्हणजेच आता ही मल्लिका अंशुमनला म्हणते की तू केलेला हा जो महामूर्खपणा आहे ना, आता तुझ्या खूप मोठा अंगलट येणार आहे। त्यावेळेस मात्र अंशुमन म्हणत असतो की आई नेमकं काय झालं मला नीट सांग। तर आता अंशुमनला मल्लिका सांगते की तू म्हातारा शुद्धीवरती आलाय आणि त्याने जर समर आणि स्वानंदीला सत्य सांगितलं की तू पैसे आणि चैन चोरली होती तर खूप मोठा राडा होणार बघ, आणि दुसरीकडे तू तर त्याला धक्का दिलता, हे जर त्याने सत्य सांगितलं तर मग तुझं काही खरं नाही। त्याच्यामुळे लवकरात लवकर तू हॉस्पिटलमध्ये जा आणि त्यांची माफी माग आणि त्यांना सांग की माझं लग्न ठरलंय, प्लीज तुम्ही असं काही करू नका बाबा। तर आता हे सगळं मल्लिकाने परत अंशुमनला सांगितल्यामुळे अंशुमन ठरवतो की आता मी जातो आणि स्वानंदीच्या बाबांची नीट माफी मागतो आणि त्यांना म्हणतो की माझं लग्न होईपर्यंत तरी काय बोलू नका। तर आता हे सगळं करण्यासाठी अंशुमन तिकडे गेलेलाच असतो। तर दुसरीकडे आता समर आणि स्वानंदी दोघेच पण आता तुम्हाला माहितीच आहे की आता स्वानंदी आधीपासून हॉस्पिटलमध्ये असते, त्याच्यामुळे समर म्हणतो की स्वानंदी मॅडम प्लीज तुम्ही घरी जावा, कारण की काळजी करू नका, मी इथे थोड्या वेळ थांबतो। पण त्यावेळेस मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीची आई, स्वानंदीचा भाऊ हे सगळी लोक तिथेच असतात, त्याच्यामुळे मात्र स्वानंदीला देखील म्हणतात की प्लीज ताई तू घरी जा। तर आता तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदी घरी गेल्याच्या नंतर आता सगळ्यात भयंकर गोष्ट घडणार आहे तो म्हणजे अंशुमनची तिथे एंट्री होणं, कारण की अंशुमनला आधीपासूनच स्वानंदीच्या बाबांचा खूप प्रचंड राग येत होता। त्याच्यामुळे आता अंशुमन म्हणतो की मी अर्ध केलेलं काम आता पूर्णच करून टाकतो, म्हणजे स्वानंदीचे बाबा ऐकले तर ठीक, नाहीतर त्यांचा मी कायमचा खेळच संपवतो। तर अंशुमन पुढे आता चक्क स्वानंदीच्या बाबांपाशी जातो, त्यांना भेटतो आणि भेटल्याच्या नंतर मात्र अंशुमनला पाहून स्वानंदीच्या बाबांना प्रचंड त्रास व्हायला सुरुवात होते आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात की तू तू इथे कशासाठी आलेला आहेस। तर हे सगळं बोलल्याच्या नंतर मात्र अंशुमन म्हणतो की बाबा माझी चूक झाली, मला माफ करा आणि प्लीज तुम्ही हे सत्य कोणालाच काही सांगू नका, जर तुम्ही सगळ्यांना सत्य सांगितलं तर माझं ठरलेलं लग्न मोडेल। तर हे सगळं बोलल्याच्या नंतर मात्र आता अंशुमनला वाटतं की आता हे सगळं ऐकेल, पण मात्र तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीचे बाबा म्हणतात की मी सगळं सत्य सांगणार माझ्या नंदूला आणि जावई बापूंना, आणि हे सगळं ऐकल्यावर अंशुमन म्हणतो की आता मला पुढचा पर्याय निवडावाच लागेल आणि
अंशुमान चक्क स्वानंदीच्या बाबांचा गळा दाबून मारण्याचा त्यांना प्रयत्न करत असतो. पण मित्रांनो, सगळ्यात मोठा ट्विस्ट इथेच येतो आणि इथेच अंशुमानचा पर्दाफाश होणार आहे. म्हणजे स्वानंदीच्या बाबांचा आवाज ऐकून मात्र सगळे आता धावत पळत त्या रूममध्ये येतात. पण तोपर्यंत अंशुमान देखील खूप जबरदस्त नाटक करतो आणि म्हणतो की बाबा काय होते तुम्हाला अचानक. आणि हा अंशुमानने स्वानंदीच्या बाबांना मारण्याचा प्रयत्न केला गळा दाबून. पण दुसरीकडे आता समोर स्वानंदीला एक गोष्ट तर समजते की नक्कीच काही ना काही काड्या यामध्ये आहेत. कारण की अंशुमनची कधी ना अंशुमन येणार आज चक्क तुमच्या बाबांना भेटायला कसं काय येऊ शकतो. म्हणजे स्वानंदी विचार करते की नक्कीच काही ना काही झालेलं आहे आणि आई देखील मला काहीतरी सांगत होती की ती तुझ्याकडेच निघालेली आहेत. नक्कीच बाबांना अंशुमानबाबत काही ना काही सत्य माहीत असेल. तर दुसरीकडे चिंगी आता स्वानंदीला सारखे कॉल करत असते आणि म्हणत असते की मला वहिनी तुमच्यासोबत खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. पण चिंगीचं आता कोणीच ऐकून घ्यायला तयार राहिलेलं नसतं. तर दुसरीकडे चिंगी आता अंशुमनला भेटते आणि म्हणते की तुम्ही खरंच हे लग्न करणार, मग माझं काय होईल. त्यावेळेस मात्र अंशुमन म्हणतो की हे बघ चिंगे, तुझ्यासारख्या अशा कितीतरी मुली आहेत की त्या माझ्या प्रेमात पडले आणि मी त्यांच्यासोबत ब्रेकअप पण केलं. त्याच्यामुळे तुझी लायकी देखील नाही माझ्यासोबत लग्न करण्याची. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्यानंतर मात्र चिंगीला प्रचंड त्रास होणार आहे आणि त्याच्यानंतर चिंगी आता खरं रूप तिचं दाखवणारच आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की चिंगीने जो निर्णय घेतला आहे अंशुमनचा पर्दाफाश करायचा, तर तो एकदम बरोबरच आहे. कारण की अंशुमनला किमान तरी काही ना काही शिक्षा झालीच पाहिजे. कारण की अंशुमनने ज्या प्रकारे चिंगीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यामुळे. पण आता भयानक गोष्ट अशी घडते, एकीकडे आता अंशुमनने स्वानंदीच्या बाबांना मारण्याचा प्रयत्न केला आहे, दुसरीकडे स्वानंदीला अंशुमनवरती आधीच डाऊट आलेला असतो, दुसरीकडे मंदाकिनीला सगळं काही सत्य माहीत असतं की हे सगळं अंशुमनने किंवा मल्लिकानेच घडवून आणलं असेल. तर आता सगळ्या कहाण्यांचा ट्विस्ट मात्र आता एकाच पॉईंटला येऊन मिळणार आहे. कारण की दुसरीकडे आता अंशुमनच्या लग्नाची म्हणजे साखरपुड्याची तयारी तर पूर्ण झालेली असते. तर दुसरीकडे चिंगी ठरवते की आता मला काही जरी झालं तरी सगळ्यांना सत्य सांगूनच टाकलं पाहिजे, नाहीतर हा अंशुमन त्या मुलीचं देखील आयुष्याची बर्बादी करू शकतो असं चिंगीला वाटतं. मग ह्या महामूर्ख चिंगीला आधीच कळालं नाही का, स्वानंदीने आधीच तिला वॉर्निंग देखील दिली होती की तू त्या अंशुमनपासून लांब राहा आणि अंशुमनच्या खोलीत देखील तू जायचं नाहीस. पण तरी देखील मात्र ही मूर्ख चिंगी कधी स्वानंदीचं आपलं ऐकलं नाही आणि आता ज्यावेळेस मात्र ती संकटात अडकली त्यावेळेस मात्र तिला आपल्या स्वानंदीची आठवण येते. म्हणजेच या ठिकाणी चिंगीची पूर्णपणे चूक आहे हे आपल्याला दिसूनच येत आहे. तर पुढे आता स्वानंदी आणि चिंगी दोघींची भेट होती आणि चिंगी स्वानंदीला सगळं सत्य सांगते की अंशुमनचं जे लग्न चाललंय ते प्लीज थांबवा. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर स्वानंदी म्हणते अगं चिंगी तुला वेळ लागले का, असं कसं करू शकते आणि का लग्न थांबवायचं, आता उलट बरंच आहे ना की त्यांचं लग्न होतंय ते. तर त्यावेळेस मात्र चिंगी सगळं सत्य सांगते की अंशुमनने मला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, माझ्यासोबत त्यांनी काय काय केलं. हे सगळं ऐकल्याच्या नंतर स्वानंदीला प्रचंड राग येतो. दुसरीकडे स्वानंदीचे बाबा पुढे शुद्धीवरती आलेले तुम्हाला पाहायला भेटतील आणि पुढे आता अंशुमनच्या साखरपुड्यातच हा सगळा राडा होणार आहे. कारण की चिंगी आणि स्वानंदी सर्वांसमोर अंशुमनच्या थोबाडीत मारते, दुसरीकडे समरला धक्का बसतो तर मल्लिकाच्या पायाखालची माती सरकते आणि समरला प्रश्न पडतो की स्वानंदी मॅडमने असं का केलं असेल, नेमकं काय घडलं असेल, का मारलं असेल अंशुमनला. तर मित्रांनो, सगळ्यात मोठा भयंकर गोष्ट हीच घडणार आहे की आता अंशुमनचा पर्दाफाश सगळ्यांसमोर होणार आहे. अंशुमनने केलेल्या चोरीपासून तर चिंगीच्या आयुष्याची बर्बादी करण्यापर्यंत अंशुमनचा हात होता. ह्या सगळ्या गोष्टी आता पुढे उघडकीस येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की समर राजवाडे अंशुमनला चक्कच पोलिसांच्या ताब्यातच देणार आहे. पण ह्या मल्लिकाची काय अवस्था होती हे पाहणं जरा जास्तच रंजक ठरेल. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला देखील विसरू नका आणि या व्हिडिओला जाता जाता हाईप करा मित्रांनो. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.